नंदा काही काम कर, त्या मुलीसाठी चांगला मुलगा बघ, तिचं आयुष्य सुखात जाऊ दे, तिला काही कमी पडायला नको. काय बोलतोय हा? श्रावणीबद्दल मनात राग सुद्धा आहे आणि तिच्या सुखाचा सुद्धा विचार करतोय. शेवटी कधी काळी जिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं तिची मुलगी आहे ती. या घरात लहानाची मोठी झाली, वाढली, पण कधी बापाचं प्रेम नाही देऊ शकलो तिला. जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर तिची आई उभी राहिली. आणि मग सगळा राग, संताप हिच्यावर निघाला. पण मला आता हे रोजचं दुखणं नकोय. जोवर ती मुलगी या घरामध्ये आहे ना तोवर त्या जखमा अशाच वाहत राहणार. जगासाठी ती माझी मुलगी आहे. तिचं लग्न मी थाटामाटात लावून देणार. पैसा, दागिने, जमिनीचा हिस्सा, तिच्या आईचं जे काही आहे ते सगळं सगळं तिच्या नावावर करू. माझी जबाबदारी म्हणून मी हे सगळं करणार. तिला काही कमी पडू देणार नाही. हा विश्वंभर वेडा झालाय का? शोचेल ना तिच्यासाठी चांगला मुलगा. हो, बघीन ना. तिची काळजी घेणारा, तिला शोभेल असा चांगला मुलगा नक्की बघीन मी. पण विश्वंभर, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. हा, म्हणजे ज्या मुलीने तुझा इतका अपमान केला, जी खरं म्हणजे तुझी मुलगीच नाहीये, त्या मुलीसाठी तू इतका मोठा विचार करतोयस, म्हणजे खरंच खरंच तुझं मन खूप मोठं आहे रे. विश्वंभर, मी इतक्या वर्षांपासून तुझ्याशी खोटं बोलत आले आणि तुझ्या मनात हे भरवत आले की श्रावणी तुझी मुलगी नाही. पण हे मी या दिवसासाठी केलं नव्हतं की ती तुझी मुलगी नसली तरी तू संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर करशील. या प्रॉपर्टीसाठी मी खूप काही केलंय. मी माझ्या स्वतःच्या बापाला मारलंय आणि ही प्रॉपर्टी मी तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या मुलीकडे जाऊ देणार नाही. ही प्रॉपर्टी माझ्याकडेच येईल आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. शुभू, मी म्हणते ना तुला, काय करायचं मॅडम. पण तुम्हाला काय वाटतंय, मी इथं नोकरी करतोय म्हणून तुमच्या बरोबर आहे मॅडम? एवढंच समजलं तुम्ही शुभूला मॅडम? तुमच्याविषयी काहीतरी वाटत असेल म्हणून तुमची मी साथ दिली असेल ना, काळजी वाटत असेल ना. तुम्ही मला सोडून जायला सांगते? नाही जाणार मॅडम, कुठं मी नाही जाणार मॅडम. मी असं करायला नको पाहिजे होतं. श्रावणी मॅडमांवर अधिकार गाजवायला नाही पाहिजे होता. त्यासनी काय वाटत असेल? वाईट वाटलं असेल काय? का चिडल्या असतील माझ्यावर आता त्या? उद्या कामावर गेल्यावर चिडतील का त्या? काही बी सूचना झालंय. का बोलला असेल शुभू असं? का एवढा हक्क दाखवला त्याने माझ्यावर? पण मी सुद्धा त्याला सरळ निघून जा असं म्हणायला नको होतं. किती काळजी असते त्याला माझी. तो तर त्याच्या साहेबांच्या विरोधात सुद्धा गेलाय माझ्यासाठी. मी त्याला असं बोलले, त्याला वाईट वाटलं असेल का? काय आहे? हा,
मग काय करतेस तू? आणतो फोन इकडे. फोनमध्ये असे मुलींचे फोटो बघण्यापेक्षा ना जरा महत्वाची कामं करत जा. मॉम, मी काहीच करायचं नाही असं तूच मला बजावलंयस ना, आठवतंय ना? हे बघ मॉम, मला सारखं सारखं सांगायला लावू नकोस. आणि मला हाऊस नाहीये बरं का निवांत बसायची, पण तुझ्या आज्ञेचं पालन करतो एवढंच. हे बघ, आपल्याकडे चांगल्या कामाची संधी आली आहे म्हणून तुला सांगते. कसली संधी? विश्वंभरनी श्रावणीसाठी स्थळं बघायला सांगितली आहेत. मग चांगलंच आहे ना, ती लग्न करून या घरातून निघून जाईल. पण तिच्यासोबत लग्न करणार कोण? ती तर त्या शिरीष घाणेकरची मुलगी आहे ना. तू जास्त बोलू नकोस ना, जरा गप्प बस. मान्य आहे, मी तोंड बंद ठेवायला हवं, नाहीतर मामाची बदनामी होईल ना. मग मला एक गोष्ट कळत नाहीये, ती श्रावणी शिरीष घाणेकरची मुलगी आहे, मग ती अजून या घरात काय? तो शिरीष घाणेकर येऊन तिला घेऊन का नाही गेला? बरं, मामाने त्या शिरीष घाणेकरला हकललं होतं, मग तो कुठे गेला? जिवंत आहे, मेला? काय काय झालं काय त्याचं? शिरीष घाणेकर तो काय करतो, कुठे असतो, जिवंत आहे की वर गेला याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. श्रावणीचं लग्न जमवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे. श्रावणीचं लग्न मी तुझ्याशीच लावून देणार आहे मॅडी. काय बोलतेस मॉम तू? त्या शिरीष घाणेकरच्या मुलीशी मी का लग्न करू? इम्पॉसिबल. अरे मॅडी, श्रावणी शिरीष घाणेकरची मुलगी आहे, पण ती फक्त विश्वंभर आणि त्याच्या आसपासच्या लोकांसाठी आहे. सत्य ते नाही आहे. म्हणजे हा अलकनंदाने खेळलेला सगळ्यात मोठा डाव आहे आणि हा डाव साधला की एकाच फटक्यात चेक आणि मेट. विश्वंभरचा काटा कायमचा काढला जाईल आणि मग ही सगळी संपत्ती, विश्वंभरची खुर्ची, सगळं काही माझं होईल. मॉम, मला जरा स्पष्ट करून सांगतेस का? ती श्रावणी जर शिरीष घाणेकरची मुलगी नाहीये तर ती कोणाची मुलगी? आणि तिचं लग्न माझ्यासोबत झालं तर ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला कशी मिळेल? कारण सत्य हे आहे की श्रावणी विश्वंभरचीच मुलगी आहे. त्याचंच रक्त आहे ती. काय? हो, श्रावणी विश्वंभरची एकुलती एक वारसदार आहे. मग आता विचार कर, तिच्याशी लग्न झाल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी आपलीच होईल ना. पण मामानं तर तिला सगळं सांगून टाकलंय की ती... हे सगळं मी घडवून आणलंय. विश्वंभरच्या मनात त्याच्या बायकोबद्दल आणि शिरीष घाणेकर बद्दल शंकेची बीज मीच पेरली. त्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं आणि मग विश्वंभरची बायको आणि शिरीष घाणेकर या दोघांनाही घरातनं बाहेर जावं लागलं. आयुष्यभर विश्वंभर स्वतःच्या मुलीला शिरीष घाणेकरचीच मुलगी समजत आलाय. आपल्यासाठी हे चांगलंच आहे ना. मॉम, पण मामाने ना तिला त्याचं नाव दिलं. मामा बाप आहे तिचा संपूर्ण जगासाठी. हो, फक्त जगासाठीच. नाहीतर मनातून तो तिचा रागरागच करतोय, म्हणून तो इतक्या लवकर लग्न करायचा विचार करतोय ना. आणि ह्याच संधीचा मला फायदा घ्यायचा आहे. हे बघ, श्रावणी विश्वंभरची एकुलती एक कायदेशीर वारस आहे. म्हणजे उद्या विश्वंभरच्या नंतर विश्वंभरची सगळी प्रॉपर्टी श्रावणीच्या नावावर होणार. आणि म्हणूनच मला तुझं लग्न श्रावणीशी करून द्यायचंय. श्रावणीशी लग्न झाल्यानंतर ती प्रॉपर्टी तुझी होणार, सगळा अधिकार तुझा राहील. मग ही सगळी सत्ता, संपत्ती, सगळं आपलं होईल. कळतं का तुला मॅडी? खूप वर्षापूर्वी मी हा प्लॅन करून ठेवला रे. वा मॉम, खरंच मानलं तुला बाबा मी. म्हणजे तू एकाच दगडात सगळेच्या सगळे पक्षी मारतीयस. म्हणूनच या पटलावरची राणी एकच, अलकनंदा.